नमस्कार. काय आजच्या पेपरला आज एकमत पेपरला अशी न्यूज आली ही न्यूज आली म्हणजे 100% खरंच असणार आहे. अहो एक तर उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये इतका पाऊस पडला. आता उन्हाळाच आहे ना, उन्हाळा काय आता काय पावसाळा चालू झालेला नव्हता. एक तर सेटिंगचं प्रमाण एवढं बागांना एवढं बागांना कमी प्रमाणात आहे आणि त्यात बी सेटिंगमध्ये काय झालं, टेम्परेचर 44°C पर्यंत गेलं होतं. त्याच्यामुळं फळाचं ड्रॉपिंग बी झाले, पुन्हा फुलाचं ड्रॉपिंग झालं या. मग त्यातनं काय जी काय दापास पिरू राहिलं होतं का नाही, त्या फळाला बी काम लागले या. पुरं फळं नसलेली पाणी जेव्हा 15 दिवसापर्यंत कुठं पाऊस असतो का, 15 दिवसापर्यंत पाऊस पडल्यामुळं फळाला अक्षरशः नासून गेली फळं. आणि आता ह्यांनी जी काय पाठीमागलं जे आपलं मुख्यमंत्री साहेब जे होतं एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांनी जी काय 3 हेक्टरपर्यंत मदत जी मिळणार होती, आता ती डायरेक्ट नियमामध्ये चेंज करून टाकलं, 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार आहे. पुन्हा त्यात त्यांनी काय जी काय वाढीव पैसे जे मिळणार होतं, म्हणजे वाढीव म्हणजे जी पहिलं जे त्यांनी नियम होतं त्याच्याप्रमाणे आता पैसे भेटणार नाहीत. आता त्याच्यामध्ये पण ह्यांनी मर्यादा घातले ते का घातले ते तर एकनाथ पेपरला असं आले की त्यांनी काय केलं या, जे लाडक्या बहिणीचा जी काही खर्च वाढलेला आहे म्हणजे इलेक्शन पिरियडमध्ये, लाडक्या बहीण तुम्ही मदत करताय, त्यांना देताय, त्यांचं बी जीवनमान उंचवतंय, त्याबद्दल बी काय दुमत नाही, ते पण चांगलं केलं आहे तुम्ही, काय विषय नाही. पण तुम्ही त्यांच्या तुम्हाला त्यांचं इलेक्शन काळात बी तुम्हाला त्यांचा भरपूर फायदा झाला आहे. तुम्ही त्यांचं मेजॉरिटीनं चांगल्या प्रकारे आला आहे तुम्ही, त्यात काय मला त्या इलेक्शनच्या मला त्या बाबतीत काय मला बोलायचं नाही, काय गरज नाही. तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही त्यांच्यावरचा भार हा शेतकऱ्यांवरती तुम्ही कमी कशाला करताय. तर शेतकरी तुम्ही देताय किती प्रमाणात, त्याच्यावर ती पण गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं काय माहीत आहे का, तुम्ही जे आता तुम्ही जे कमी केलं जे प्रमाणे जे पहिलं जे काय भेटत होतं 8,500 रुपये जिरातीला भेटत होतं, 22,500 रुपये बागायत क्षेत्राला, पुन्हा निर्भळ पिकांना जी वर्षभरासाठी काय जी काय 36,000 किंवा जी काय असतील ती, त्याच्यामध्ये तुम्ही कपात कशा पाय करताय. तुम्ही एकतर तुम्ही प्रत्यक्षपणे तुम्ही एवढं निदर्शनात तुमच्या यायला पाहिजे की टेम्परेचर काय लेवलला गेलं होतं आपलं उन्हाळ्याच्या पिरियडला, आणि त्याच्यातनं ज्या लोकांच्या आता बागा वाजल्या ते आऊसाहेब जी तुमच्याकडून जी मदत मिळते का नाही, ह्यात फक्त फवारणीचा आणि त्या शेतकऱ्याचा जे काय अंग मेहनत त्याने केलेली आहे त्या जर हिशोब जर काढला ना, त्या 6 महिन्याचा बागासाठी काढण्यापर्यंत यासाठी त्याचा ती खर्च ते हिशोब जर काढला ना, तेवढं सुद्धा पैसे येत नाहीत तुम्हाला खरं सांगतो. तर मग तुम्ही मग आमच्या हातात हाय काय, मग शेतकरीची कर्जबाजारी व्हायला लागली ती, मग तुम्ही मदत देताय ते बी तुम्ही कपात करायला लागला, मग शेतकरी फास का नाही ती घ्यायची. मग शेतकरी जर असा देशोधडीला जर जायला लागला तर ह्याच्यातनं मग राहणार आहे काय. ह्याने तुम्ही खरंच विचार करायची गोष्ट आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी हा विचार करावा.